जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान बारामती. हे भारत स्वतंत्र होऊन 76 वर्ष म्हणजे 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्ष 78 वर्ष लागलं. अमृत महोत्सव काळ आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासनं कुरकुम दौंड जो रोड आहे आणि इथले राजकीय नेते किती इंटरेस्टेड आहेत, म्हणजे किती जनतेसाठी काम करतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. काय हे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह्या रोडचं काम कंटिन्यू चालूच. कुरकुम दौंड जो रोड आहे ते घाट जो आहे त्याच्यामध्ये काय नुसतं कामाचं ढोंग आहे. काय तर हा रोड कधीच बनलेला अजून मला आठवत नाही. माझं बी वय 60 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी ह्या रोडला महिन्यातनं 1-2-3 वेळा येतो जातो कंटिन्यू. तर हा रोड काय हा भारत स्वतंत्र झाल्यापासून बनतोय बरं का. अजून 75 वर्ष तुम्ही वाट बघा. आणि इथले जे नागरिक आहेत काय आपल्याला काय करायचं आहे, ही जे नागरिक आहेत ही फक्त आपल्या राजकीय नेता हा लय भारी त्यो लय भारी एवढीच भांडणं करत बसतात. म्हणजे सका बापाची कौतुक करणार नाही एवढे राजकीय नेत्यांचे कौतुक करतात बरं का. 75 वर्ष झाली काम चालू इथं. त्याचं अजून सक्सेस नाही ना, अजून बी रोडला इथं काम होत नाही आहे. आणि हे जे दौंड कुरकुमचे नागरिक आहेत हे शंड आहेत म्हणायचं. ठीक आहे ना. याचं कारण असं आहे यांना आवाजच उठवता नाही. आपलं भागलं ना दुनियाचं काय करायचं, हे आजचा हिशोब होता. जय हिंद. आणि अजून मी दाखवतो थोडंसं बरं का तुम्हाला. हे कंटिन्यू काम आहे म्हणजे इथं रात्री अपरात्री कायम. आणि इथं कितीतरी नुकसान होतं अलग लक्षात गाडीवाल्यांचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना इथल्या स्थानिक लेवलच्या लोकांना त्रास. पण त्यांना बोलायची गरज नाही. आमचा राजकीय नेता लय भारी आहे, हे पक्षाचा आमचा नेता त्यो पक्षाचा आमचा नेता. पण जे स्वतःला त्रास होतोय किंवा नागरिकांना त्रास होतोय ह्याच्याशी या नेत्याला काय घेणं देणं नाही. 75 वर्ष झाली. दौंड कुरकुम रोड हा दौंडच्या आणि कुरकुमच्या मधला थोडासा एक टप्पा आहे. तिथे गेली 75 वर्ष कामच चालू आहे. भारत स्वतंत्र झाला पण हा रोड काय स्वतंत्र व्हायला तयार नाही आहे ना. तर ही आपली गुलामी आहे ना. हा आजचा हिशोब. जय हिंद.